हॅलो. चला कारिवली संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज वेल कमी घ्या. कारिवली संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि विनंती असेल खारबाव संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. बिन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील फास्ट. कारिवली संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. आमंत्रित केले जाते कालिका माता खारबाव या संघाला फलंदाजीसाठी. हॅलो हॅलो. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. किशोर आणि महेंद्र. आणि दोन्ही खेळाडूंचा जर मित्र आपण विचारलं दोन्ही खेळाडू बंधू आहेत आणि बऱ्याच स्पर्धामधून आपण खेळताना 2 बंधूंना पाहत असतो. त्याचबरोबर खारबाव संघामधून हे 2 बंधू अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना नेहमीच आपण पाहत असतोय. खास करून किशोर आणि महेंद्र. निश्चित या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत मित्र आपण पाहतोय. मान्य श्री वामनदादा ठाकरे एक अपार कष्ट अपार मेहनत आणि त्याचबरोबर एक ब्रेकिंग न्यूज ग्राउंडमधून येते. साईनाथ पाटील यांच्याकडनं. याचं कारण आहे कारण की खारबावचे जाऊ आहेत आणि खारबाव संघाकडनं त्यांना एक ब्रेकिंग न्यूज दिली जाते. षटकांची हॅट्रिक साधता कुठलाही फलंदाज तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेले. खास करून खारबाव या संघाला साईनाथ पाटील जय भोलेनाथ सरवळीपाडा या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. संजू पहिला चेंडू फुल लेनचा चेंडूला ऑफसाईडला केलं जातं. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. गंगामाता गुंदवली या संघाच्या संघनायक नानाजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. फुल लेनचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडूला ऑफसाईडला केलं होतं. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडून आउटफील्डमधून कलेक्ट केला होता. पुन्हा अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाज किशोर याला. फुल लेनचा चेंडू आपण पाहिला होता. व्हाईट गिअरकर आपण पाहिलं होतं. गोलंदाज संजू याच्या माध्यमातून लेफ्टन ओव्हरचा मारा करतोय. लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय डावखुरा गोलंदाज संजू. स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज किशोर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउटफील्ड मधून नीलम नाईक. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने प्रहार केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होतं. डीप बॅटचा चेंडू जोपर्यंत आउटफील्डमध्ये कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्याची संधी दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. मात्र व्यवस्थित निशाणा साधता आला नाही. तो क्षेत्ररक्षकाला जीवदान मिळते फलंदाजाला धाव मिळते संघाला. 1 धावेने संघात धावसंख्या होते ती बिनबाद 2. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. बॅक टू बॉलर सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्षिक आपण पाहतो. गोलंदाज संजू याच्या माध्यमातून संघटनाकडे विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी
या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतं. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट करायचं होतं. वेल जज कॅच. बडी आरशा क्लिअर करण्याचा प्रयत्न फलंदाज महेंद्र याचा फसतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. एक महत्वाचा फलंदाज या बादकड्यामध्ये यशस्वी होतो गोलंदाज संजू. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातो बाळा. संघाची धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर धावसंख्या येते 2. आणि निश्चितच पहिल्या षटकात आपण विचार केला थोडंसं बॅकफुट आपण पाहतो. कालिका माता खारबाव संघ एक जबरदस्त कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी खास करून गोलंदाज संजूच्या माध्यमातून आपण पाहतोय. पॉवर पहिल्या षटकारामधून अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. अगेन्स्ट गोलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बाळ्याला. चेंडूला अक्रॉस द लाईन थोडसा आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू मिड विकेटात जातो. नीलम नाईक अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेतली जाते. सहजगत्या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 1-4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटवर आपण पाहतोय. साजेशी कामगिरी धावपळावर दिसत नाही. याचं कारण पाहिलं होतं उत्कृष्ट गोलंदाजी संजू याची. एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केलाय महेंद्र याला. आणि बघूया अजून उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूमधून आज संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच पहिल्या षटकात आपण विचार केला तर थोडंसं बॅकफुटवर आहे. साजेशी कामगिरी धावपळ दिसत नाहीये. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक धर्माजी चोरगे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. वेलकम. आपण व्यासपीठावर मंचावर विराजमानाचं या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जय भोलेनाथ चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला परमभूत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय संदीप. संदीप अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी बंडलफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन रवकट केली. चेंडू इनसाइड आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सेम आरशा बाहेर जातोय. एक दणदणीत षटकार. धावसंख्या दुहेरीमध्ये अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिलात. एक उत्तम फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. डीप एक्स्ट्रावर सीमारेषेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार किशोर याच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या साधारण पुढे सकते ती 10. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. आता मात्र लेग स्टंप इष्टांना सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 11. 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड और प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या 1-11. आता मात्र अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज निश्चितच चप्पल झाला होता. चेंडूला उकळण्याचा मनसुबा आपण पाहिला होता. किशोर याचा मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू हुलकावणी देतोय फलंदाज किशोर याला. चेंडूला ऑन साइडला खेळले जातं. चेंडू डीप मध्ये जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केले जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय संदीप. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा संदीप. स्ट्राईक रोटेट करतो किशोर.
पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा. इलेक्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच सुनील म्हात्रे यांच्याकडे वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 14. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. गोलंदाज संदीप. पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईन टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. निलाम थोडासा चेंडू तंबल करतोय, चेंडू मिसफील करतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी सहजगत्या 2 धावा अर्जित केले जातात. ते 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16. हॅलो कुठे आहे रे? सकाळी मी घरी गेलतो तर तू काही आता पत्ता नाही. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. मग संघाची धावसंख्या ती 16. मी तर मैदानावर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. फलंदाज निश्चित परिपूर्ण शपल झालं एस्टेला सोडून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं. फलंदाज किशोर याला निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र चेंडूला सुंदर सॉन्ड्री अतिशय उत्कृष्ट पाटका चेंडू ग्राउंडेड होतो. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न मात्र सफल होत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी मात्र धावचित स्वरूपाने बाद होतोय. बाळा धावसंख्या ती 18. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती 18. न्यू बॅट्समन उमेद जातोय. स्थायिक रोटेट करण्याची संधी आहे ती मनोज याला. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज मनोज याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता. निर्धाव चेंडूची एक धाव मात्र सोसवार एक धाव मिळते ती मनोज याला. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 19. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. धावसंख्या ती 19. या ठिकाणी चेंडूला ऑन साईडला केलं जातं. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विनोद नाईक यांच्याकडनं.
एक धावेने संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर पोहोचते. फुलेंचा चेंडू, चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारशीच्या बाहेर जातोय. दणदणीत षटकार मनोजाच्या बॅट मधून येतोय. संघाची धावसंख्या 6 धावेने आता मात्र पुढे सकते ती 26. एक खराब चेंडू, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. फलंदाज मनोजाच्या बॅट मधून सन्माननीय व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. यामध्ये मान्य श्री पांडुरंगजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आहे, सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, असं दानशूर व्यक्तिमत्व आमच्या गावातील मान्य श्री पांडुरंगजी भोईर साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित होतात. त्यांचे या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मनापासून स्वागत. चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारचा नाही आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजांना 2 धावांनी संघाची धावसंख्या 28. फुलेंचा चेंडू तर ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेताना चेंडूला सरळ बॅटने खेळलं होतं. चेंडू वायडिश लॉंग ऑन सीमरेषेवर थोडासा ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. मात्र खाली क्षेत्रामध्ये आपण चेंडूला सेफ लँडिंग होताना पाहिलं होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. अतिशय चांगला चेंडू, चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राइव्ह, अतिशय चांगला फटका. चेंडू मिड ऑफला जातो. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न असफल होतोय. फलंदाज बाळा मात्र या ठिकाणी बाद होतोय. 1 धाव कंप्लीट आहे. मात्र 1 धावेनिशी संघाची धावसंख्या 29 आणि विजयाचं लक्ष आहे ते 30 धावांचं. अनेक अनेक धन्यवाद. एकच वादा मोहन दादा. त्या दरम्यान पाहते आपण या स्पर्धेसाठी आणि खास करून कारिवली संघासाठी शुभेच्छा येताना पाहतो आपण हरेश, केवल, हर्षद आणि पंकज बुवा यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद हरेश, केवल आणि हर्षद आणि पंकज बुवा. खास त्यांनी कुंदन आणि संदीपसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर सन्माननीय पांडुरंग भोईर साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी हरिभक्त परायण आदरणीय धर्मा चोरगे साहेब समाजसेवक सवलीपाडा यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. तर हरिभक्त परायण रतनभाऊ यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. तर लगेच आपण वळूया सामन्याकडे. एक जबरदस्त सामना इथं मात्र पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघात जर आपण तुलना केली, भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेच्या माध्यमातून दोन्ही संघाचं खूप मोठं नाव आहे. आणि नावामध्ये मोठं आणि छोटं काहीच नसतं मित्रांनो. तुमच्या समोर जे कार्य आहे तो कार्य तुम्ही कशा तऱ्हेने पार पाडायचे या गोष्टीवर विचार करायचा आहे. तर आव्हान इथं मात्र पाहतोय आपण 30 धावाचं लक्ष उभं केलंय आणि या 30 धावा कशा तऱ्हेने रोखतील हे पाहायचं आहे. जे भोलेनाथ चषक 2021चा हा दुसरा दिवस वार्ताला करताना पाहतोय आपण. शेवटचं सत्र पाहतोय. खारबाग विपक्ष कारिवली अशी लढत पाहतोय. खूप छान गोलंदाजी पहिली आपण पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे संजयने मारा केला होता. विश्लेषण पाहूया आपण गोलंदाजीचं. पहिल्या षटकामध्ये एक भेदक मारा, 1 विकेट प्राप्त करून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. त्यानंतर मात्र संदीप महागडा ठरतोय. आपल्या षटकामध्ये 1 षटक 13 धावा आणि कुठल्या प्रकारे विकेट प्राप्त करता आला नाही. त्यानंतर मात्र कुंदन सुद्धा महागडं षटक हाताळलं, 1 षटक 12 धावा आणि त्याला सुद्धा कुठल्या प्रकारे गडीबाद करता आला नाही. पण एका जमिनीची बाजू ती म्हणजे कारिवली संघाची खास ओळख, या संघाची ताकद खरी ती म्हणजे फटकेबाजी.
18 चेंडू 30 असे एक मापक आव्हान असेल. खारबाव संघाच्या संघाने एकत्र आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. यानंतर जो सामना होणार आहे जयदुर्ग टेमगरपाडा विपक्ष आपण पाहतोय. चालू सामन्यातला जो विजेता संघ ठरेल तो मात्र लढत देईल. तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची आपण नेहमी सातत्याने त्याचा खेळ पाहतोय असे कारिवली संघाचा सलामीचा फलंदाज संजय आणि त्याच्या समेत पाहतोय आपण कुंदन. एक खूप मोठी जोडी आपण पाहतोय सातत्याने कारिवली संघाच्या माध्यमातून. खूप मोलाचं योगदान आणि आगमन झालेलं आहे कालच्या दिवसामध्ये. या मैदानावर ज्यांचा दबदबा कायम होता तो म्हणजे मोहन अँड कंपनी. वेलकम, सुस्वागतम. विजय स्पोर्ट खांडपे संघाचं आगमन. एक खूप जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. तर उमेश पाटील यांचं सुद्धा आगमन. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे कारण की या सामन्यात अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत आणि आज पहिला सेमीफायनलचा सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी मात्र विजय स्पोर्ट खांडपे संघाचं आगमन झालेलं आहे. एका सांघिक कामगिरीच्या बळावर संघाने खूप चांगला दर्जेचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. आणि आज शेवटचा सत्र जर म्हटलं आपण भाऊ पाटील चित्र हवेचा वेग खूप जास्त आहे आणि अशा स्थितीमध्ये फटकेबाजी खेळणं एक सोपं आव्हान असते. पण ज्या अँगलकडून हवेचा वेग आहे त्या अँगलकडे नाहीये. गोलंदाज इथं मात्र फायदा उचलेल का हे पाहायचं आहे. तर संजय सज्ज होईल इथं मात्र खेळण्यासाठी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 18 चेंडू 30 असं समीकरण आपण पाहतोय हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं महेंद्र. इथं मात्र जर पाहिलं आपण फलंदाजीमध्ये सफल झाला नाही पण मात्र गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे मारा करायला पाहिजे आहे. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. इथं मात्र अशा प्रकारे संदेशासाठी लावण्यात आलेले आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त सिंगल धावा रोखण्यासाठी. एक शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. थोडा आपण वाईडिसवर कव्हर बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑनसाइड जर पाहिलं आपण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट. पहिला चेंडू सफल झालाय. पुलचा फटका पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू जातोय मिड विकेट रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडते फलंदाज संजय आपलं स्वतःच आणि संघाचं. यानंतर जो सामना होईल जयदुर्ग टेमगरपाडा संघाचा संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये होणं सज्ज राहायचे आहे. सामन्याचे पंच म्हणून पाहतोय आपण गणेश पाटील आणि सुनील सर. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. ज्या प्रकारे इथं मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आक्रमक फटकेबाज म्हणून ज्याची ओळख आता निर्माण आहे कारिवली संघाच्या माध्यमातून तो म्हणजे कुंदन. एक जबरदस्त फलंदाज सलामीचा. यावेळेस मात्र खूप बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न विचारला पण खूप लाईन खराब होती. उजष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पण त्याचे दोन्ही हात समांतर रेषेत व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 2. शरद दादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून एक चांगला टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय. खूप छान असं एक आयोजन ग्रामपंचायत क्रीडानगरी जर पाहिलं आपण सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर संपूर्ण जय भोलेनाथ 40+ संघाच्या माध्यमातून एक आयोजन. आता दुसरा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना या स्वतः सुरेख चांगला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र झपकण्यात येणारा चेंडू होता. प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र पाहतोय आपण सहमत नाहीये. काय सुपर हा चेंडू हाताळला गेलं. सज्ज होताना गोलंदाज दुरंत्या टोकाकडनं रायटामोर विकेट समोर खेळण्यासाठी फलंदाज इथे मात्र सज्ज असेल कुंदन. या स्वतः कट केलंय चेंडूला पण बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. एक चांगला षटक आतापर्यंत जर पाहिलं आपण महेंद्रच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 3 आहे आणि आता पण 3 चेंडूचा खेळ झालाय आणि जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण जी सरासरी रोखायची आहे ती सरासरी रोखताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत.
खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज संजय. तोच क्षेत्ररक्षण कायम पहिल्या चेंडूपासून ज्या प्रकारे लावला होता अनसेटकडे जर पाहिलं आपण आता मात्र थोडंसं वाईडिस कौ कॉर्नर्स आणि लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि बॅकवर्ड स्कोर लेग. त्याच पात्र स्विच हिट हा फटका अटेंड करायचा होता पण बीट होतोय. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. सामना एक रंगतदार स्थितीकडे निश्चित घेऊन जाण्याचा भरपूर प्रेम करतोय इथं मात्र गोलंदाज सज्ज होताना एक जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता परत स्विच हिट करण्याचं होतं पण हवा तसं बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आणि तो प्रथम मात्र एका सिंगल अतिशय वेगात इथं मात्र कम्प्लीट करताना धावसंख्या भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 4-30 रोखताना पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना गोलंदाज महेंद्र वेगवान मारा करतोय. दोन्ही खूप फलंदाज कारिवली संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. या सामन्यामध्ये मात्र थोडीशी धीमी आणि संत फलंदाज आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय हे पाहायचंय. राईट विकेट पुढचा चेंडू या स्वतः आडव्यातने हा फटकाय मिड ऑनला चेंडू ट्रायल होतोय डीप मध्ये जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. अंतिम चेंडूवर जर पाहिलं आपण एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान स्वीकारताना एक धीमी आणि संत सुरुवात आहे पण विसरून चालता येणार नाही. कालिवली संघ कधी पण पलटवार करू शकतोय आणि सातत्याने प्रत्येक सामन्यात दाखवले या संघाने. पण इथं मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज महेंद्र यांचं ज्या प्रकारे हा षटक हाताळलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. इथून मात्र एक संघर्षमय स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. चला आपण वेळ कमी घ्या कारण की नंतर अजून तब्बल 3 सामने खेळायचे बाकी आहे आणि सकाळपासून आम्ही हेच सांगतो की आपण वेळेला महत्व द्या. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर. अजून एक मोठं नाव कालिका माता खारबाव या संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. हे 2 महान ऑलराऊंडर कधी पण चांगली कामगिरी करणारे गोलंदाज आहेत या संघाकडे. आता मात्र आक्रमण करावं लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी कारिवली संघाला आणि ती क्षमता दोन्ही फलंदाजाकडे आहे. खास कुंदन खूप एक मोठं नाव कारिवली संघाच्या माध्यमातून सातत्याने खूप छान कामगिरी करणार एक विध्वंसक फटकेबाज फलंदाज ज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे या संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू 25 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय. यावेळेस पात्र बॅटची कड होती हवेत भरपूर वेळ पण विकेट किपरला कॅदर करता आला नाही आणि तोपर्यंत मात्र पाहतो आपण एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना छान सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज इथं मात्र किशोरच्या माध्यमातून. 11 चेंडू सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. अजून सामना दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये येऊन ठेपलाय. इथून मात्र एकच सांगेल जो चांगला खेळ दाखवेल तो मात्र विजय संपादन करेल. तो क्षेत्ररक्षण कायम एक जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. याच पात्र पंच केलंय हवेत आहे पण आता मात्र एका टप्प्याने चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार हा दमदार चौकार. वरतून षटकार.
विनंती आहे की आपण शतक्षण लावून घ्यायचंय. कालिका माता खारबाव संघाचा संगणक आपण लगेच शतक्षण लावून घ्या. सामना एक रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलाय. 6 चेंडू 11 असं समीकरण खूप छान आपण आयोजन पाहतोय. सन्माननीय शरददादा भोईरसाहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण जेवलनाथ 40+ संघ यांच्या माध्यमातून एक टेनिस क्रिकेट 40+ हा बिग शो आपण पाहतोय. या स्पर्धेत आजचा दुसरा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या स्थिती जर पाहिली आपण 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. इथून मात्र एकच सांगेल, जो जिता वै सिकंदर. एक सामना रंगतदार जाईल की मात्र ज्या प्रकारे कुंदन नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि नॉस्ट्रिंगला जर पाहिलं आपण संदीप, दोन्ही खूप महत्त्वपूर्ण जोडी कालिवली संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक टाकण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज तो म्हणजे राजा. खूप एक मोठं नाव खारबाव संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. खेळाडूला खूप मोठं योगदान आपल्या संघाचे नेहमी देतोय. रोखणार काही तर मात्र 11 धावा समोर आहे कुंदन खेळण्यासाठी. पहिला चेंडू अतिशय क्लास फटका. चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार दमदार अफलातून हा चौकार. आपण खूपच खराब चेंडू, धीमा चेंडू होता पण उजेष्टीच्या खूपच बाहेर. तोपर्यंत पूर्णपणे वाट पाहिली चेंडूची आणि नंतर क्लासपणे वाट लावली चेंडूला कव्हरच्या बाहेर. एक अप्रतिम क्लास फटका पाहिला आपण कुंदनच्या बॅटमधून. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 7 धावेची आवश्यकता असेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे मी तर म्हणेन की मात्र कारिवली संघ पूर्णपणे वर्चस्व स्थापित करतोय सामन्यामध्ये. यानंतर जो सामना होणार आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा संगणक आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत आपल्याला लढत द्यायची आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा संगणक आपण लगेच या. चला फक्त आणि फक्त तो मात्र 7 धावेची आवश्यकता असेल. अजून एक विकेट प्राप्त करेल काय चेंडूवर आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये आणून ठेवेल काय गोलंदाज राजा. हे खूप मोठं व्यक्तिमत्व खारबाव संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. इथे मात्र जबाबदारी घेऊन गोलंदाजी करावी लागेल. समजण्यासाठी कुंदन एक जबरदस्त मोठा फलंदाज म्हणजे आपण वर्णन करतोय सातत्याने. यावेळेस आता परत जागावर खेळण्याचा प्रयत्न. पण लाईन कुठे हे तर चेक करताना आमचे पंच पाहतोय आपण. उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि आता समांतर रेषेत आणि वाईटचा इशारा येतोय. परत हा चेंडू टाकावा लागेल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 6 असं समीकरण आणि इथून मात्र एकच म्हणावं लागेल की किती चेंडूमध्ये हा सामना फिनिश करेल. इथे मात्र कुंदन नावाचा फलंदाज एक चांगल्या स्थितीमध्ये कालिवली संघ. पॅटामोर विकेट. पुढचा चेंडू याच पात्र ऑफ ट्रेप पाहतोय आपण. डीप मिड ऑफ चेंडू मात्र लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. हळूहळू आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना कालिवली संघ. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 25 फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता आणि जर पाहिले आपण 4 चेंडू 5 धावा असं समीकरण. इथं मात्र कालिवली संघासाठी एक आशा होती की हा सामना एक रंगतदार होईल. पण निश्चित आतापर्यंत जर पाहिलं आपण भाऊ पाटील सर एकतर्फी सामना पाहतोय. ज्या प्रकारे स्थिती निर्माण झालेली आहे कारण की दोन्ही महान फलंदाज खेळपट्टीवर कुंदन आणि संदीप कधी पण सामना फिरवण्याची क्षमता मनगटामध्ये आहे आणि त्या फलंदाजी अगेन्स्ट 4 चेंडूमध्ये 5 म्हणजे एक सोपं आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये सोपं आणि अवघड म्हटलं जात नाहीये. सामना कुठलाही असो आमचं जे काम आहे आम्ही तो करणारच आहे समालोचनाच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज दुरंत्या टोकाकडनं राजा वापसी करेल का इथं मात्र आपल्या संघासाठी. विकेट छोटं सरना पूर्ण करताना याच पाहत अप्रतिम चेंडू होता. धीम्या गतीचा फसवा चेंडू. टप्पा पडला तर सपकन थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न पण बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टी रशिया. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. अजून एक निर्धाव चेंडू जर टाकला गेलं तर सामना मात्र एक रंगतदार स्थितीकडे जाईल. गोलंदाज सज्ज होतोय राजा. सफल झालाय आणि खूप छान असा हुकचा फटका भिरकावलाय चेंडूला. आउट ऑफ पार्क. विजय षटकार इथं मात्र पाहतोय आपण.